तर प्राइस मध्ये फरक आहे, कारण की दोघांचे कंट्रोलर वेगळे आहेत, दोघांचे बॉडी स्ट्रक्चर वेगळं आहे, त्यामुळे किमतीमध्ये पण फरक येणार. मी किमती पण सांगतो तुम्हाला, ठीक आहे. तर याच्यामध्ये काही करायची गरज नसते, म्हणजे तुमचं टेम्परेचर जे आहे ते कंट्रोल होतं ऑटोमॅटिक. तुमची जी ह्युमिडिटी आहे, म्हणजे जी आर्द्रता ज्याला आपण म्हणतो, ते पण ऑटोमॅटिक कंट्रोल असतो. इथे एक पाण्याचा डब्बा येतो. आता हे जसं हे चेकिंगला एक लावलाय आम्ही, हा साधा डब्बा लावलाय, पण जो असतो डब्बा तो ऑटोमॅटिक पाणी घेणारा असतो. म्हणजे तुम्हाला जेवढी गरज लागते मशीनला पाण्याची तेवढं ते ऑटोमॅटिक पाणी घेतं, ठीक आहे. आणि हा फॉगर आहे बघा. आता या फॉगरचं पण काम काय आहे की जेवढी आतमध्ये ह्युमिडिटी मशीन मध्ये पाहिजे असते तेवढी ऑटोमॅटिक तो ह्युमिडिटी बनवतो, ठीक आहे. आणि अंडे जे फिरायचं फंक्शन आहे ते पण ऑटोमॅटिक असतं. तुम्ही आता कुठेतरी पाहिली म्हणता ना, त्यांची मशीन पाहिली का? व्हिडिओ पाहिलेत मी. बरं, आणि त्यांची मशीन पाहिली का तुम्ही? मशीन पाहिली, एक जणाची पाहिली, त्यांची ऑटोमॅटिक आहे, ऑटोमॅटिक आहे. दुसऱ्यांची आहे ती नाहीये. बरं, त्यांची कुठली आहे? साधी मशीन. साधी म्हणजे अशातली असेल तरी ती सगळंच ऑटोमॅटिक आहे त्याच्यात. नाही, मग लालवाली आहे का? बरं, मग लाल मध्ये पण ऑटोमॅटिक आहे. म्हणजे त्याच्यात पण लाल, ज्याच्यातली जी छोटी असेल ना, जशी आता तिथे ठेवलेली आहे बघा, तर ती लालवाली मशीन आहे, तर त्याच्यात पण अंडी ऑटोमॅटिक फिरतात. त्याच्यात 3 मॉडेल आहेत. आजच मी त्याचा एक व्हिडिओ शूट केलाय. त्याच्यात 3 मॉडेल आहेत. तिघांचं थोडे थोडे फंक्शन वेगळे आहेत, पण त्याच्यात पण अंडी ऑटोमॅटिक फिरणार आहे. त्याच्यात पण आपल्याला हाताने नाही फिरवायचं. हे फक्त थोडं इंडस्ट्रियल झालं, हेवी झालं, रफ अँड टफ झालं वापरायला. 240 बरं, ठीक आहे. आता बघा, ही जी तुमच्या समोर आहे ही आहे 240 ची डबल कोटेडली. म्हणजे याच्यामध्ये कोटिंग डबल असतं. 2 मिनिट, आता ही चेकिंगला लावले, पण आता दाखवतो तुम्हाला मी. तर याच्यामध्ये ही 240 अंड्यांची आहे. ही डबल कोटेड आहे. डबल कोटेड म्हणजे काय असतं, याला आतून आणि बाहेरून दोन्ही साईडला कोटिंग असतं, म्हणून याला डबल कोटेड म्हणतात. सिंगल कोटेडला तुम्हाला दोन्ही साईडनी कोटिंग नाही येणार. आणि कंट्रोलर वेगळा असतो. हा इंडस्ट्रियल इन्क्युबेटरचा कंट्रोलर आहे, त्याच्यामध्ये रेग्युलर कंट्रोलर असतो, याच्यातला मिनी व्हर्जन, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये सगळं काही ऑटोमॅटिक आहे आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला सगळं काही ऑटोमॅटिक मिळेल. सिंगल कोटेड पण बाय चान्स बघितली, आता माझ्याकडे सिंगल कोटेड हे आता एक स्ट्रक्चर आहे, फक्त रेडी नाहीये. तर हे सिंगल कोटेडचं 160 अंड्यांचं आहे. याच्या 240, 320 जी काही पाहिजे असेल 640 पर्यंत मिळतं. याच्यामध्ये पण सेम, ठीक आहे. याचा फक्त कंट्रोलर वेगळा येतो. मी एखादी चेकिंगला असेल याच्यामधली, तर ती 1.5 ते 2 तास पर्यंत ठेवते. लाईट जर गेले समजा 8 तास, तर इन्व्हर्टरचा वापर करू शकता सगळ्यांमध्ये. सगळ्या लागेल ना. हा, एवढा असेल तर चालणारच नाही ना, कुठल्याच याला नाही चालणार आहे. कुठलीही मशीन, आता तुमची कोंबडी बसवली तुम्ही, ती जर 8 तास उठून गेली अंड्यांवरून, पिल्लं निघणार आहेत का? मग ही कोंबडीच आहे. ही पण अंड्यांना उबच देते ना, जशी कोंबडी अंड्यांना उब देते. जर तुम्हाला उब नाही मिळाली तर अंड्यांना तर पिल्लं सरळ सरळ निघणारच नाही. तसं आहे. काय साधारण किती वॅट देते लाईट? 1 दिवसाला 1 युनिट फक्त. 1 युनिट. हा, याला युनिट जास्त नाही लागत, कारण की एकदा त्याच्यात ऊब तयार झाली की ते बल्ब ऑटोमॅटिक बंद होतात. हीटर असेल तर हीटर ऑटोमॅटिक बंद होतो. त्यामुळे त्याला युनिट जास्त नाही लागत. विजेचा खर्च नाहीच्या बरोबर आहे. फक्त याच्यात कसं अंडी ताजी पाहिजे. रिझल्ट चांगला येण्यासाठी एक 5 दिवसापर्यंत, जास्त हा त्याच्यावरची नाही घ्यायची, मॅक्सिमम 5 दिवस. तेवढी काळजी घ्यायची. जिथून पण अंडी घेतल्या तिथे नर मादा आहेत का याची काळजी घ्यायची. कारण की समजा तुम्ही जिथून अंडी आणलेत किंवा तुमची घरची पण असून द्या, जर त्याचे नरच नाही त्याच्याबरोबर, तर नुसते कोंबडी अंडी देते तर त्याच्यातून पिल्लं बनवू शकत नाही. नर क्रॉस झालेला असलाच पाहिजे. म्हणून प्रत्येक कोंबडी बरोबर कोंबडा असलाच पाहिजे. 5 कोंबडी बरोबर कमीत कमी 1 कोंबडा तरी पाहिजेच. तर हे बेसिक रूल फक्त फॉलो करायचे. बाकी याच्यात काही नसतं. सगळं ऑटोमॅटिक असल्यामुळे काही करायची गरज पडत नाही. किमती सांगतो मी तुम्हाला, 2 मिनिटं. प्राइस लिस्ट आणता का जरा? एवढं अपडेट आहे त्याच्यात, काहीच करायचं नाही ना. एकदा तुम्ही अंडी टाकली ना, सरळ पिल्लं काढायलाच मशीन पाणी किती दिवसांनी बदलावं लागतं? पाणी ऑटोमॅटिक केलेलं आहे. तुम्ही एखाद्या नळाच्या कनेक्शनला किंवा जारच्या कनेक्शनला दिलं तर त्याला पाहिजे तेवढं पाणी स्वतःच ते घेतंय. त्यामुळे मशीन उघडायचं काही राहतच नाही. अंडी टाकली की पिल्लं काढायलाच डायरेक्ट मशीन उघडायचे. पिल्लं किती? 21 दिवसात. म्हणजे 19व्या दिवशीपासून चालू होतात. 19, 20, 21 3 दिवस पिल्लं निघतात. कोंबडीचेच करणार असाल ना, मग 3 दिवस पिल्लं निघतात, 21 दिवस असतात. बाहेर काढा, ब्रुडिंग करा. जे ब्रुडिंग आपण करतो बल्ब देऊन, उब देऊन, ते करायचं. पहिले गुळ पाणी द्यायचं. वॅक्सिन आहेत त्याचे, सगळे करायचे. वॅक्सिन किती दिवसांनी असते? वॅक्सिन भरपूर आहे त्याच्यात. 90 दिवसाचे वॅक्सिन आहे. पहिल्या दिवशीपासून चालू होतात. मध्ये मध्ये वॅक्सिन आहेत. ते तुम्हाला पाहिजे तर चार्ट असेल माझ्याकडे अवेलेबल तर ते देतो. आता ही डबल कोटेड जी आहे याची 160 अंड्यांची एक आहे, ती 19,500 ला आहे. 240 अंड्यांची 24,200 ला आणि 320 अंड्यांची 27 ला. डबल कोटेड, जे आतून बाहेरून डबल कोटेड आहे आणि इंडस्ट्रियल कंट्रोलर येईल त्याला. आणि त्याच्यात जर सिंगल बॉडी घेतली, म्हणजे सिंगल कोटिंग ज्याला आपण बॉडी म्हणतो, तर 160 अंड्यांची 12,900, 240 अंड्यांची 15.5 आणि 320 ची 18.5. त्याच्यात
इथली किंमत आहे, पोचचा खर्च नाही. पोच असेल तर त्याचा डिलिव्हरी खर्च वेगळा आहे. तुम्ही पाणी चेक नाही केलं, पाणी संपत गेलं, तुम्ही लक्ष नाही दिलं तर ते हिटर प्रकारे साधारण जळून किती जातं. रुपयाला मिळते ते? 700 रुपयाला. 700 रुपये नाही लय किंमत. हा, मग ते खराब होतं. एक एक्स्ट्रा देतो पण आपण, याच्यात Okay. पण देतो, याच्यात पण देतो, कारण की तो खराब होतो बऱ्याच वेळा. आणि क्षारवालं पाणी असेल तरी ते खराब होतं, तर त्याची फक्त वॉरंटी नाही. साधारण पाणी किती द्यावं लागतं म्हणजे एक, पाणी आता 21 ऑटोमॅटिक आहे, दिवसाला? पण तरी अंदाजे दिवसाला 1.5-2 लिटर पाणी लागतं. दिवसाला. हा, अंदाजे. बॅकअपचा महत्वाचा फरक आहे. आता ते आपल्या इथे सेमच हा जास्त काही फरक नाहीये. Same एखाद 2 युनिटचा 21 दिवसात फरक पडतो. हा, म्हणजे असा विशेष काही डिफरन्स नाही. आणि 21 दिवसांनी जर पिल्ल निघली, हम्म. 22व्या दिवशी जर हे लावली पिल्ल काढायला, म्हणजे मशीन हा परत नेक्स्ट बॅच ना किती दिवसांनी क्लीन काढायची? करायची आणि लगेच दुसऱ्या दिवशी लावून टाकायची. एक दिवसाचा गॅप सफिशियंट आहे. क्लीन करायला काय द्यायला लागते त्याला? नॉर्मल डेटॉल पाण्याने पण करू शकता. करायला तर मग भरपूर धुवायला काही औषध आहे. काय लाईट वगैरे काय अडचण नाही ना light? फक्त ओला कपडा करायचा, त्याला ड्राय करून मशीन पुसून घ्यायची. ट्रे तर पूर्ण बाहेर निघतात, ट्रेचे पाईप पूर्ण निघतात, ते तर पूर्ण क्लीन करता येतात. हा, ते तर पूर्ण वॉश करता येतात. पूर्ण मशीन असेल तर दाखव का आम्हाला? आता ह्या मशीन बघा काय झालंय, चेकिंगला लावलेलं